इराणच्या लष्करानं मंगळवारी पाकिस्तानमधल्या बलूच दहशतवादी गट जैश अल अदलच्या 2 प्रमुख तळांवर हवाई हल्ले केले। इराक आणि सिरियामध्ये हवाई हल्ले केल्यानंतर एकाच दिवसानंतर इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सनं पाकिस्तानमध्ये घुसून हे एअर स्ट्राइक्स केले। इराणच्या राज्य माध्यमांनी सांगितलंय की बलूच दहशतवादी गटाच्या 2 प्रमुख मुख्यालयांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला करून ते नष्ट करण्यात आले। या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया इराणच्या पाकिस्तानवरच्या एअर स्ट्राइकवरची ही सगळी माहिती। मीडिया रिपोर्ट्सनुसार इराणच्या लष्करानं पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या भागामध्ये हल्ला केलाय, जिथे जैश अल अदलचं सर्वात मोठं मुख्यालय होतं। जैश अल अदलची स्थापना 2012 मध्ये झाली होती, ज्याला इराण एक दहशतवादी संघटना मानते। हा एक सुन्नी दहशतवादी गट आहे जो इराणच्या दक्षिण पूर्व प्रांत असलेल्या सिस्तान बलुचिस्तानमध्ये आहे। जैश अल अदलनं गेल्या काही वर्षात इराणच्या सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले। डिसेंबरमध्ये जैश अल अदलनं सिस्तान बलुचिस्तानमधल्या पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती। या हल्ल्यामध्ये 11 इराणी पोलीस ठार झाले होते। या एअर स्ट्राइक नंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र निषेध केलाय। एक निवेदन जारी करत पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की पाकिस्तान इराणनं केलेल्या या हवाई हद्दीच्या उल्लंघनाचा आणि एअर स्ट्राइक्सचा तीव्र निषेध करतं। हे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे, जे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे आणि त्याचे गंभीर परिणाम इराणला येत्या काळात भोगावे लागू शकतात। इराणनं केलेल्या या एअर स्ट्राइकमध्ये 2 निष्पाप मुलं मारली गेली आणि 3 मुली जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं केलाय। एक दिवसापूर्वी इराक आणि सिरियावर सुद्धा असाच हल्ला इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सनं केलेला होता। उत्तर इराकी शहर असलेल्या एर्बिल जवळ इस्रायलच्या मोसाद एजन्सीवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हा हल्ला इराणनं केल्याचा दावा होतोय। सिरियामध्ये देखील इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवर रेव्होल्यूशनरी गार्ड्सनं कारवाई केल्याचा दावा होतोय। दहशतवादी गट आयसिसच्या बैठका उद्ध्वस्त करण्यासाठी इराणनं बॅलिस्टिक मिसाइल्सचाही वापर केला होता। या हल्ल्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याचा दावा केला जातोय। त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।